देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठवीता महत्पुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी। जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज माझ्या डोळ्यासमोर जो विषय आलाय तो आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आपल्याकडे भारतीय संस्कृतीचं ज्ञान देणारे अनेक ग्रंथ आहेत। ऋग्वेदापासून ते आतापर्यंतच्या गीतेवरच्या अनेक ठिकाणपर्यंत अनेक ग्रंथ झालेले आहेत आणि निरनिराळ्या प्रकारच्या साधना निरनिराळ्या प्रकारचे साधक करीत असतात। आपण साधारणपणे पाहिलं तर गीतेचं पारायण साधारणपणे 2.5 तासात होतं। ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 7 दिवस लागतात कमीत कमी। आणि अशा प्रकाराने आपल्याकडे अनेक प्रकारच्या साधना आहेत की त्या परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामधल्या महाभारतातल्या एका प्रकरणाचं विवेचन थोडक्यात आपल्या समोर आजच्या वेळेमध्ये मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो विषय आहे विष्णू सहस्रनाम या विषयीचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीमद भगवत गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वात आलेली आहे आणि मी आता जो विषय आपल्या समोर मांडणार आहे ते विष्णू सहस्रनाम हे अनुशासन पर्वामध्ये आलं आहे। पण अनुशासन पर्वाच्या आधी शांती पर्व आहे। या शांती पर्वामध्ये श्रीमद भीष्माचार्यांनी अनेक विषय मांडलेले आहेत। शांती पर्वाचं साधारणपणे 3 उपपर्व आहेत। एका पर्वाचं नाव आहे राजधर्म, म्हणजे राजा कसा निर्माण झाला, राजाची कर्तव्य काय, राजाने कशा रीतीने वागावं या पद्धतीची माहिती असलेलं जे पर्व आहे त्याचं नाव आहे शांती पर्व। यामधलं उपपर्व आहे राजधर्म। दुसरं उपपर्व आहे आपद्धर्म, कोणत्या वेळेला खोटं बोललं तर चालतं अशा प्रकारची उदाहरणं ते धर्माला धरूनच होतं अशा प्रकारची उदाहरणं या आपद्धर्म नावाच्या प्रकरणामध्ये आहेत। आणि तिसरा आहे मोक्ष साधन। असं हे शांती पर्वाचे 3 उपपर्व आहेत। हे सगळं ऐकल्यानंतर धर्मराजाच्या मनात प्रश्न उभा राहिला की एवढं मोठं ज्ञान सर्वसामान्य माणसाला झेपेल का? आणि सर्वसामान्य माणसाला झेपणार नसेल तर ते देऊन काय उपयोग होईल? म्हणून सर्वसामान्य माणसाला उपयोगी पडेल आणि साधना केल्यानंतर त्याला सिद्धीची प्राप्ती होईल असं अगदी थोडक्यात। म्हणून धर्मराजाचा प्रश्नच काय आहे हे आम्ही लक्षात घ्यायचं पाहिजे। किमेकं दैवतम एकम किम प्राप्येक परायणम, अशा प्रकाराने तुम्ही हे जे सांगितलं याच्यामध्ये शेकडो दैवत आलेली आहेत, पण सर्वात छोट आणि करण्याला सोपं अशा प्रकारचं दैवत कोणतं आहे असं ज्या वेळेला भीष्माचार्यांना धर्मराजाने विचारलं
त्यावेळेला अनुशासन पर्वामध्ये भगवान भीष्माचार्यांनी धर्मराजाला जो उपदेश केला तो विष्णू सहस्रनामाचा आहे. याच पर्वामध्ये शिव सहस्रनाम सुद्धा आहे आणि याच पर्वात शासन कसं चालवावं, अनुशासन पर्व असं म्हटलं, शासन कसं चालवावं याविषयीची माहिती आहे. पण आपल्याला आता जे पाहायचंय की विष्णू सहस्रनामाची निर्मिती का आणि कशी झाली. जसं ज्ञानेश्वरीच्या निर्मितीसाठी ज्ञानेश्वर माऊलीला जो त्रास झाला तो वैयक्तिक नाही तर धर्माची ग्लानी आहे त्यामुळे झाला हे लक्षात आलं आणि म्हणून ज्ञानेश्वरी प्रकट झाली. तसं विष्णू सहस्रनाम हे विष्णाचार्यांनी आधीपासून परंपरेने चालत आलेले जे अनेक नाम आहेत त्यामध्ये एकत्रित करून सहस्रनाम जे ठेवलं ते का ठेवलं याविषयीची माहिती आज आपल्याला पाहायची आहे. यातला पहिला मुद्दा असा आहे की आपण श्रीमद भगवद्गीता वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो आणि मग ज्ञानेश्वरी वाचताना आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की अर्जुनाच्या मनात कार्पण्य का उत्पन्न झालं. अर्जुनाच्या मनात भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी आचार्य आपल्या जवळचे आहेत हे पाहिल्यानंतर दोष उत्पन्न का झाला, यांना मी का मारू, अशा प्रकारचा जो भाव त्याच्या मनात उत्पन्न झाला. त्यामुळे आम्हाला श्रीमद भगवद्गीता मिळाली. मग आता विष्णू सहस्रनाम प्रगट होण्यासाठी सुद्धा नेमकं काय कारण घडलं त्या कारणाचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. विचार असा आहे की ज्या वेळेला युद्ध संपलं आणि पांडवांना घेऊन हस्तिनापुराच्या प्रवेशद्वारावर भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळेला धर्मराजाने असं म्हटलं की मी हस्तिनापुरात प्रवेश करणार नाही. भगवान श्रीकृष्णाने, भीमानी, अर्जुनानी, नकुल सहदेवानी धर्मराजाला विचारलं का बरं प्रवेश करणार नाहीस. तर त्यावेळा धर्मराजाने जे उत्तर दिलं त्यावेळेला आपल्याला गीतेतल्या पहिल्या अध्यायातल्या अर्जुनाची अवस्था लक्षात आली पाहिजे. त्यांनी सांगितलं की हा जो 18 दिवसात संहार झाला हा माझ्यामुळे झाला आणि आपल्या बांधवांच्या रक्ताने माखलेलं हे राज्य मी घेऊ इच्छित नाही. त्यामुळे मी हस्तिनापुरात प्रवेश करणार नाही अशा रीतीने स्पष्ट शब्दात धर्मराजाने सांगितलं. मी आता म्हटल्याप्रमाणे या पाचही जणांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. व्यासाने सुद्धा सांगण्याचा म्हणजे सगळ्यांनीच सांगण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न विफल झाल्यानंतर शेवटीला भगवान श्रीकृष्णाची आज्ञा म्हणून काही गोष्टी मानाव्याच लागतात. तोपर्यंत ते काही प्राण सोडणार नाही. त्यामुळं तुझ्या मनात आलेल्या शंका याची उत्तर मी तुला देण्याचा प्रयत्न केला पण ती तुला पटली नाहीत. भीष्माचार्य म्हणतील त्याच्यावर तर विश्वास ठेवतील की नाही. आणि मग भीष्माचार्याचं नाव घेतात मात्र धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाची आज्ञा मानली आणि हस्तिनापुरामध्ये प्रवेश केला. पण ठरलं की भीष्माचार्यांना भेटायला जायचं. आता भीष्माचार्यांना भेटण्याची इतकी उत्सुकता धर्मराजाला होती की दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला भीष्माचार्याला भेटायला निघायचं ठरलं त्यावेळेला आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण पाचही पांडवांचे स्वतंत्र महाल आहेत. पण भगवान श्रीकृष्ण कोणाच्या महालात असतील. आपल्या सगळ्यांना साधारणपणे माहिती आहे की ते अर्जुनाच्या महालात असणार. म्हणून अर्जुनाच्या महालात भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे धर्मराजाला इतकी घाई झाली आहे की स्नानादी लवकर कर्म आटपून तो अर्जुनाच्या महालात आला.
आणि त्याला आश्चर्याचा पहिला धक्का बसला. काय धक्का बसला पहिला? की त्यांनी पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अहन्निक करत आहेत. अहन्निक म्हणजे देवपूजा आणि त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे स्तोत्र म्हणणं वगैरे जे आहे त्या संपूर्ण विधीचं नाव आहे अहन्निक. आणि भगवान श्रीकृष्ण अहन्निक करतायत म्हटल्यानंतर स्वाभाविक रीतीने धर्मराजाच्या मनात प्रश्न उभा राहिला की अगदी व्यासादी सर्वजण ज्या श्रीकृष्णाची पूजा करतात अहन्निकामध्ये, ज्याचं नामस्मरण करतात, तो कोणाची बरं पूजा करत असला पाहिजे, असा स्वाभाविकपणे प्रश्न धर्मराजाच्या मनात उत्पन्न झाला. आणि या प्रश्नाची जिज्ञासा इतकी वाढली की भगवान श्रीकृष्णाचं अहन्निक काय चाललंय हे पाहण्यासाठी तो भगवान श्रीकृष्णाच्या त्या जवळ गेला. आणि तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी भीष्माचार्याची आणि त्या प्रतिमेसमोर भगवान श्रीकृष्ण ध्यान लावून बसलेले आहेत. काय बरं आम्हाला संदेश मिळतो? संदेश असा मिळतो की आम्ही भगवंताचं ध्यान करतो आणि जर खरोखरच भगवंतानी गीतेतल्या 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, याप्रमाणे आमचं ध्यान झालं तर भगवान त्या भक्ताचं ध्यान करतात आणि त्या भक्ताच्या संदर्भात आलेल्या सर्वच्या सर्व अडचणी ते दूर करत असतात. मागच्या व्याख्यानात मी सांगितलं की अर्जुनाची सर्व प्रकारची संकट प्रथम कोणी झेलली तर त्याच्या रथावर बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने झेलली. हे आपण मागच्या विवेचनात पाहिलं. आणि या ठिकाणी भीष्माचार्यांचं ध्यान भगवान श्रीकृष्ण करतात. याचा अर्थ काय लावायचा आम्ही? याचा अर्थ आम्ही भगवंताचं ध्यान करतो आणि आम्ही खरोखरच भगवंताचं ध्यान आणि भगवंताचं कार्य करत असू तर भगवंत आमचं ध्यान करतात. म्हणजे काय करतात? आमच्याकडे धर्मराजाला उपदेश करावा असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने भीष्माचार्याला जे सांगितलं की ज्याच्यामुळे त्यांनी उपदेश केला. भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना असं म्हणतात की समजा मी धर्मराजाला उपदेश केला आणि त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, माझ्या यशामध्ये काही भर पडणार आहे का? मी आहे तो पूर्ण यशाने परिपूर्ण आहे. माझ्या यशात कुठल्याही प्रकाराने बदल होणार नाही आणि त्याच्यामुळे माझ्या यशात वाढ झाली असं होणार नाही. पण माझी इच्छा अशी आहे की माझ्या भक्ताचा, माझ्या शिष्याचं गुणगान व्हावं, त्याची प्रसिद्धी व्हावी आणि तुमच्या जवळ जे ज्ञान भांडार आहे हे संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने उघड व्हावं, यासाठी म्हणून मी धर्मराजाला आणि पांडवांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना उपदेश करा, असा उपदेश करा अशी आज्ञा भगवान श्रीकृष्णाने दिल्यानंतर आणखीन एक स्वतःची अडचण भीष्माचार्यांनी सांगितली. ती म्हणजे अशी की माझ्या संपूर्ण शरीरात बाण घुसलेले असल्यामुळे आणि शरीर जर्जर झालेलं असल्यामुळे अत्यंत वेदनामय अशी माझी अवस्था आहे. त्यामुळं मी या वेदनेच्या अवस्थेत हे सगळं तत्वज्ञान कसं काय सांगू शकेल? त्यावेळा भगवंतानी अशा रीतीने त्यांच्याकडे हात केला आणि काय चमत्कार झाला की भीष्माचार्यांच्या शरीरात बाण असले तरी त्यांच्या शरीरातल्या सगळ्या वेदना निघून गेल्या आणि शरीरातल्या संपूर्ण वेदना निघून गेल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांची आज्ञा असल्यामुळे भीष्माचार्यांनी धर्मराजाला म्हणजे
पांडवांना आणि श्रीकृष्णाच्या उपस्थितीत, जसं आपण पाहतो की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, भावार्थ दीपिका सांगितली, त्यावेळा त्यांचे गुरु त्या ठिकाणी उपस्थित होते, निवृत्तीनाथ उपस्थित होते. म्हणजे आपले गुरु ऐकतायत म्हटल्यानंतर ज्या कौशल्याने हे सगळं सांगायला पाहिजे ते कौशल्य भीष्माचार्यांनी या ठिकाणी मनाला लावलं. मी या ठिकाणी आपल्या समोर विष्णू सहस्रनामातल्या काही नामांचा विचार जरूर आपल्या समोर ठेवणार आहे. पण माझ्या समोर आणखीन एक विषय आहे की मी साधारण ज्या वेळा महाभारतावर व्याख्यानं दिली त्या शांती पर्वावर माझी 7 व्याख्यानं आहेत, 1-1 तासाचे. पण मी त्यावेळा टेप केलेले नाही, त्यावेळा भाषण होत गेले, टेप कुठेही झालेले नाहीत. तर त्यातल्या या शांती पर्वातल्या आज फक्त एका गोष्टीचा उपयोग करतो, ती सांगतो, आणि मग विष्णू सहस्रनामाच्या निर्मितीच्या पाठीमागची जी भगवंताची भूमिका आहे ती आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता मी महाभारतातली शांती पर्वातली जी गोष्ट सांगणार आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे. ती छोटी गोष्ट सांगून मग विष्णू सहस्रनामाच्या संदर्भात विवेचनाला लागणार आहे. आत्ताच्या या प्रवचनाशी किती संबंधित आहे मला माहित नाही, पण एक शांती पर्वातली गोष्ट आहे आणि आपल्याला उपदेशात्मक आहे म्हणून मी ती आपल्या समोर ठेवणार आहे. देवल नावाचे एक ऋषी आहेत, त्यांच्या नावाने एक स्मृती सुद्धा आहे, देवल स्मृती. आणि कलियुगामध्ये मनुस्मृती लागू नाही, कलियुगामध्ये देवल स्मृती लागू आहे. पण चला देवल स्मृती काय आहे याच्या खोलात जात नाही. या देवल नावाच्या ऋषीला सुवर्चला नावाची एक कन्या आहे आणि ती आपल्या वडिलांच्याच आश्रमामध्ये शिकलेली आहे. आतापर्यंत आपण क्षत्रिय कन्यकांचे स्वयंवर पाहिले असतील, पण या ठिकाणी या ब्रह्मकन्येचं स्वयंवर आज आपल्याला पाहायचं आहे. थोडक्यामध्ये विषय मांडणार आहे, कथा मोठी आहे, पुन्हा केव्हा त्या कथेवरच बोलायचं झालं तर बोलता येईल, पण आज थोडक्यामध्ये ती कथा ठेवतोय. ती सुवर्चला नावाची जी कन्या आहे तिने वडिलांना सांगितलं की आपल्या आश्रमामध्येच माझं शिक्षण झालेलं आहे, बाकीचे सगळे स्नातक आहेत, म्हणजे आजच्या परिभाषेत ग्रॅज्युएट झालेले आहेत, शिकलेले आहेत, तसंच मीही तुमच्याकडून ज्ञान मिळवलंय, मीही ज्ञानी आहे, मग माझा पती ज्ञानी असला पाहिजे याच्यासाठी तुम्ही माझं स्वयंवर ठेवा. त्या स्वयंवरात काय करायचं काय नाही मी ठरवीन, आणि जो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच्याशी मी लग्न करीन. वडिलांना सुद्धा हे मान्य झालं. लक्षात घ्या, स्त्रियांच्या संदर्भात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते म्हणणाऱ्यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. पण आता तो माझा विषय नसल्यामुळे मी त्याच्या खोलात जाणार नाही. आणि स्वयंवर ठेवलं आणि आजूबाजूच्या 50 आश्रमामध्ये जे स्नातक झालेले आहेत अशा स्नातकांना बोलवलं. 101 स्नातक त्या ठिकाणी आले. आता लक्षात घ्या, लग्न तर एका बरोबरच होणार आहे आणि त्यामुळं समजा हिच्या प्रश्नाचं एकाने उत्तर दिलं तर बाकीचे नाराज होऊन तसेच जातील, जेवणार नाही, म्हणून जेवणाचा कार्यक्रम आधी उरकून टाकला. आणि त्यानंतर सगळेजण एकत्र बसले असताना त्या सर्वांच्या समोर या सुवर्चलेनी जो प्रश्न ठेवला तो लक्षात घेण्यासारखा आहे. ती म्हणाली की माझा नवरा आंधळाही असला पाहिजे आणि डोळसही असला पाहिजे. आपल्यापैकी आंधळे आहेत आणि डोळसे आहेत असे जे कोणी असतील त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन ते आंधळे का आहेत आणि डोळस का आहेत हे सांगावं. त्यानंतर मी त्याच्याशी विवाह करीन. प्रश्न असा पडला त्या सगळ्यांना की जो डोळस आहे तो आंधळा कसा होईल आणि जो आंधळा आहे तो डोळस कसा होईल. अशा प्रकारचा मनामध्ये विचार येऊन एकालाही तिच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. डोक खाजवलं, बऱ्याच वेळा डोक खाजवलं की त्याच्यातून काहीतरी दुसरंच निघतं.
खरं मला काही विनोदाच्या भागात जायचं नाही, पण हिच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून आलेले सगळेच्या सगळे स्नातक निघून गेले. आणि या प्रसंगानंतर 6 महिन्यांनी उद्दालक ऋषीचा मुलगा श्वेतकेतू आश्रमात आला. वडिलांनी त्याचं स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं, तुमच्या कन्येच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आलो आहे. त्यावेळेला वडिलांनी आत जाऊन आपल्या कन्येला सांगितलं, बाळे हे स्थळ फार चांगलं आहे, तू नाकारू नकोस. ती म्हणाली, स्थळ नाकारायचं का स्वीकारायचं माझ्या हातात राहिलं नाही. मी तत्वनिष्ठ आहे आणि जे बोलले त्या निश्चयावर जर मी निश्चित राहिले नाही तर माझ्या तत्वाला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, संपला विषय. आणि मग दोघांची एकत्र भेट झाली. वडील त्या ठिकाणी उपस्थित होते. सुवर्णलेने त्या आलेल्या श्वेतकेतूला असं म्हटलं की पेपर तर 6 महिन्यापूर्वीच फुटलाय, तुमच्यापर्यंत माझा प्रश्न आलाय, प्रश्नाचं उत्तर द्या. आणि त्या वेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते लक्षात घ्या. तो म्हणाला, हे सुवर्चले, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे डोळसही आहे आणि आंधळाही आहे. सुवर्चलेने असं म्हटलं, शब्दछल करू नका, विश्लेषण करा. पण तुम्ही आंधळे कसे आहात किंवा डोळस कसे आहात ते मला कळलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं ते लक्षात घ्या. श्वेतकेतू असं म्हणाला, भैया 6 आपका बंद करो, देखो ये चालू हो गया क्या देखना है. चर्चा माझ्यापर्यंत आली नव्हती असं समजू नकोस. तू ब्रह्मकन्येमध्ये सर्वात सुंदर आहेस अशी झालं. चर्चा आली होती. आणि हे सगळे स्नातक तुझ्याकडून परत आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की सुवर्चला अत्यंत सुंदर आहे. पण हे लक्षात घे की मी बाह्य सौंदर्याकडे लक्ष देत नाही. तू आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून कोणाबरोबर लग्न करून टाकलं असं केलं नाही. यासाठी मी 6 महिन्याची वाट पाहिली. म्हणजे तू तत्वनिष्ठ आहेस हे मी जाणलं. आणि मग आपल्याला लक्षात येईल की महात्मा गांधींनी 3 माकडं जे आमच्या डोळ्यासमोर ठेवले, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो, या कथेचा अर्धा भाग आहे. श्वेतकेतू असं म्हणतो, मी डोळ्याने काहीही वाईट पाहत नाही, कानाने वाईट ऐकत नाही, टवाली वगैरे चालली त्या ठिकाणी मी मुळीच थांबत नाही, आणि मुखाने सुद्धा वाईट बोलत नाही. या म्हणण्याप्रमाणे मी आंधळा आहे, वाईट पाहत नाही, वाईट ऐकत नाही, वाईट बोलत नाही. पण एवढ्यावर ही कथा संपत नाही. कथा मोठी आहे, मला फक्त थोडक्यात सांगायची. त्यामुळं तो असं म्हणतो की यामुळे मी आंधळा आहे, पण मी चांगलं पाहतो, चांगलं बोलतो, चांगलं ऐकतो, या अर्थाने मी डोळस आहे. म्हणजे मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आंधळाही आहे आणि डोळसही आहे. हे तुझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आहे. ही कथा मुळातून आपण वाचा, त्याच्यात अनेक मुद्दे कंगोरे आहेत. आता मी त्याच्या खोलात जात नाही. सांगायचं तात्पर्य की मग या उत्तरामधून आपल्याला लक्षात येतं की गांधीजींची 3 माकडं म्हणजे या कथेचा अर्धा भाग आहे. अर्धा भाग गांधी सांगतच नाही, पण खरं आपल्याला कळावा म्हणून ही कथा मी आपल्या समोर ठेवली. चांगलं पहा, चांगलं बोला, चांगलं ऐका, हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, तर आम्ही डोळस आहोत. अशा पद्धतीने महाभारतात या शांती पर्वात अनेक कथा आल्या आहेत. पुन्हा केव्हा तरी कथेचा विषय निघाल्यावर आणखी कथांच्याकडे वळेल. मला विष्णू सहस्रनामाच्या संदर्भात म्हणायचं आहे. लक्षात घ्या, विष्णू सहस्रनाम आहेत म्हणजे विष्णूची 1000 नावं आहेत. विष्णू एकच आहे. आणि विष्णू कोण आहे? विष्णू या शब्दाची जी प्रतिमा मी आमच्या डोळ्यासमोर ठेवतो ती तर आहेच,
त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. तो मूर्तिपूजेचा एक भाग आम्ही त्या प्रतिमेच्या समोर साष्टांग दंडवत घालू, यात वादच नाही. पण व्यापनोती ती विष्णू, संपूर्ण विश्वाला ज्यांनी व्यापलंय त्या तत्वाचं नाव विष्णू हे आहे. लक्षात घ्या. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल तेही तर सत्य करा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर परमेश्वराचे. तर या पद्धतीने परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कोणाचाही द्वेष करता कामा नये, कारण हे संपूर्ण जग विष्णू तत्वानी व्यापलेलं आहे. मग हे सहस्रनाम कशाचे आहेत? तर सहस्रनाम त्याच्या विशेषणाचे आहेत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या ईश्वरी तत्वाच्या विशेषणाचे हे सहस्रनाम आहेत. म्हणून यातल्या काही नामांचा आपल्याला विचार करायचा आहे. सहस्रनामांचा विचार करणं आपल्या एका व्याख्यानात किंवा 2-4 व्याख्यानात नाही, तो फार मोठा विषय होईल. बाहेर कुठेतरी फटाके फुटतायत, पण आपल्याला लक्ष द्यायचं नाही, इकडे नामाकडेच आपल्याला लक्ष द्यायचंय. लक्षात घ्या. आता सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे ना, त्याचा तो भाग आहे. ठीक आहे, चला मी आता माझ्या पुढच्या विषयाकडे वळतो. विष्णू सहस्रनामामधले 3 नाम मी आज आपल्या समोर मांडण्यासाठी निवडलेली आहेत. या नामांचं चिंतन करायचंय. लक्षात घ्या. आमच्याकडे रामचंद्र महाराज पाटील, तुमचा आवाज बंद करा. अनघाताई, तुमचा आवाज बंद करा, विनंती आहे. आपल्याकडे निर्णया संतांनी ज्या विशेष गोष्टी सांगितल्या त्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. नामदेव महाराजांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीची पारायण व्हायला लागली त्यावेळेला पारायणाला विरोध केला नाही, पारायण जरूर व्हावेत, पण त्यांनी एक जी ओवी वापरली ती लक्षात घेण्यासारखी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, असं म्हटलं. आणि त्याचप्रमाणे नाथ महाराज सुद्धा आपल्या भागवतामध्ये असं म्हणतात, कुठलाही ग्रंथ अर्थाविना पोथी वाचू नये. सांगायचं तात्पर्य की जे काही आम्ही श्रवण करतो, पठण करतो, याचा अर्थ सुद्धा पाहायला पाहिजे. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम केवळ 12 मिनिटामध्ये होतं, म्हणून ते जप करायला सोपं आहे, म्हणून आम्ही करायला हरकत नाही, पाठ करायलाही हरकत नाही, दररोज विष्णू सहस्रनाम म्हणायलाही हरकत नाही, नवे म्हणलंच पाहिजे. पण त्यातल्या काही नामाचं तरी चिंतन केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी या न्यायाने. आणि कुठलाही ग्रंथ अर्थाशिवाय वाचू नये असं आमचे संत सांगतात त्याप्रमाणे. म्हणून बाकीच्या नामांचा मी आज विचार करणार नाही, 3 नामांचा फक्त विचार करणार आहे. आणि ते 3 नाम असे आहेत, अमानी मानदो मान्य. मी निरनिराळ्या प्रवचनांच्या मध्ये श्रोते समोर असतात त्यावेळेला काही प्रश्न विचारित असतो, पण या ठिकाणी श्रोते विखुरलेले आहेत आणि माझ्या समोर असं प्रकट रीतीने श्रोते दिसत नाहीत, म्हणून प्रश्नोत्तर रूपाने मी घेणार नाही आता. परंतु त्यातला भाव लक्षात घेण्यासाठी प्रश्न काय आणि त्याची उत्तरं काय येतात, मी आजपर्यंत ज्या प्रवचनांच्या मध्ये प्रश्न विचारले त्याची उत्तरं काय आले हे सांगत सांगत मी विवेचन करणार आहे. मी एकाला विचारलं की महाभारतातल्या 5 धनुर्धरांची नावं सांगा. त्यांनी नाव सांगितलं, अर्जुन, कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, आणखीन 2-3 नावं घेतले. मी म्हटलं हे उत्तर मी माझ्या खिशात ठेवतो. नंतर मी त्यांना विचारलं की गदा युद्धामध्ये किंवा मल्ल युद्धामध्ये प्रवीण असलेल्या 5 योद्ध्यांची नावं सांगा. मग जरासंधाचं नाव, चाणूरमुष्टिकाचं नाव, बलराम दादाचं नाव, भीमाचं नाव, दुर्योधनाचं नाव, अशी 5 नावं सांगितले. मी म्हटलं हेही 5 नावं मी माझ्या खिशात ठेवतो. त्याच्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की महाभारतकालीन जे विद्वान झाले त्या 5 विद्वानांची नावं सांगा. त्यामध्ये मग भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, व्यास, विदुर असे 5-6 नावं
लोकांनी सांगितली ती सगळी मी माझ्या खिशात ठेवून दिली आणि नंतर एका एका याचं उत्तर बाहेर काढायला सुरुवात केली. मी म्हटलं की नेता कसा असावा, आता निवडणुका चालू आहेत त्यामुळे सुद्धा याचं मनामधून चिंतन करायला हरकत नाही. नेता कसा असावा तर मला आता यात जे वर्णन करायचंय ते लक्षात घ्या की मी आता ज्या 5 धनुर्योद्ध्यांची नावं सांगितली, द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला ज्याला क्षत्रियांच्या पैकी कोणीही तो पण जिंकायला सिद्ध नाही पाहिल्यानंतर द्रुपद राजा भगवान श्रीकृष्णांच्याकडे आला आणि तो म्हणाला की भगवंत तुम्ही हा पण जिंकावा. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं मी या ठिकाणी प्रेक्षक म्हणून आलेलो आहे, मला हा पण जिंकणं अवघड आहे असं नाही, पण मी द्रौपदीला मनापासून बहीण मानलेला आहे त्यामुळे मी या पणामध्ये भाग घेणार नाही, पण जिंकणारा येणारा एवढं मात्र तुम्हाला सांगतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी स्तब्ध राहिले, त्यांनी त्या स्वयंवरात भाग घेतला नाही. पण भगवान श्रीकृष्णाची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे लक्ष्मणा. या लक्ष्मणा नावाच्या त्या राजकन्येच्या विवाहाच्या वेळेला या द्रुपद राजाने जसा पण ठेवला होता तसाच पण त्याच्याही पेक्षा विलक्षण पण होता. भागवतकार वर्णन करतात त्या ठिकाणी कर्णाने बाण सोडला, या कर्णाविषयी आम्ही एवढा कळवळा व्यक्त करतो त्यांनी हा प्रसंग ऐकावा, तो बाजूने गेला. अर्जुनाने बाण सोडला, तो थोडासा स्पर्श करून गेला पण मच्छभेद झाला नाही आणि त्या ठिकाणचा मच्छभेद भगवान श्रीकृष्णाने केला. म्हणजे त्या काळचे सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते, पण त्यांनी हे श्रेष्ठत्व अमानी या न्यायाने मानदो इतरांना मान देत अर्जुनाला, भीष्माचार्याला, द्रोणाचार्यांना, आणखीन कर्णाला या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थाने धनुर्धर. पण श्रेष्ठ धनुर्धर कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते, अमानी होते, मान घेतला नाही, इतरांना मान दिला. तेच गदा युद्धाच्या बाबतीत, मल्लयुद्धाच्या बाबतीत चाणूर मुष्टिकांना वयाच्या 11व्या वर्षी ज्यांनी मारलं, काय सामर्थ्य असेल? जरासंधाला ज्या वेळेला आम्ही तिघ आलो, तिघापैकी कोणाचीही निवड कर असं म्हटलं, त्यावेळेला जरासंधालाही मारण्याचं सामर्थ्य होतं की नाही? बरं, आणखीन एक सांगतो, आपल्याकडे एक परंपरा आहे की ज्या वेळेला हे सनकादिक जे आहे, जे 4 जण भगवान विष्णूकडे गेले आणि त्या ठिकाणच्या पार्षदांनी त्यांना अडवलं, प्रवेश दिला नाही, त्यांना त्यांनी शाप दिला की तुम्हाला राक्षस कुळामध्ये जन्म घ्यावा लागेल आणि उद्धार करण्यासाठी म्हणून स्वतः भगवंतानी यावं. ज्यावेळा त्यांनी माफी मागितली त्यावेळा स्वतः भगवंतानी आमचा उद्धार करावा असं सांगितलं. त्याला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हा पहिला दुष्ट जन्माला आले, त्यांना मारण्यासाठी विष्णूला कोणते अवतार घ्यावे लागले आपल्याला माहितीये. त्यानंतर रामायणामध्ये रावण कुंभकर्ण झाले, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला आणि 3 जन्म घ्यावे लागतात म्हटलं तर महाभारतामध्ये शिशुपाल वक्रदंत झाले, तर शिशुपालाला भरसभेत भगवंतानी सुदर्शनाने मारलं आणि हा जो वक्रदंत आहे याच्याशी युद्ध करताना भगवंतानी काय केलं भागवतकार वर्णन करतात. सुरेख वर्णन आहे, मुळातून आपण पाहावं. भगवान श्रीकृष्णांचे त्याचं हातगाईचं युद्ध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला छातीने धडक दिली आणि केवळ छातीने धडक दिल्यामुळं वक्रदंत नावाचा पराक्रमी असलेला त्या काळातला प्रसिद्ध योद्धा भगवान श्रीकृष्णाच्या छातीच्या धडकेनेच मरण पावला. म्हणजे अशा प्रकारचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याने त्या गदा युद्धाचं श्रेष्ठत्व कोणाला दिलं? बलरामाला दिलं, दुर्योधनाला दिलं, भीमाला दिलं, जरासंधाला दिलं. आपल्याकडे काहीच घेतलं नाही. अमानी आणि मानदो इतरांना मान दिला. हे लक्षात घ्या. मी सांगतोय काय तर विष्णू सहस्त्रनामातल्या या नामाचं चिंतन आम्ही या पद्धतीने केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्ञानाच्या बाबतीत कोणीही श्रीकृष्णाचं नाव घेतलं नाही. मी सांगितलेले 5 नावं जी आहेत तीच नावं घेतली, आणखीन काही सांगितली पण श्रीकृष्णाचं नाव घेतलं नाही.
मग मी त्यांना सांगितलं की ज्या व्यासांनी महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर जो उपदेश केला त्याचं काव्यरूप वर्णन करून गीता नावाचा ग्रंथ आमच्या हातात दिला. ते व्यास सांगतात की ज्ञानाच्या दृष्टीने आम्ही त्या भगवंताच्या समोर अत्यंत शूद्र आहोत, सामान्य आहोत. त्यांच्याकडूनच आम्हाला ज्ञान मिळतं. असं ज्ञान ज्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी आचार्यांनी त्यांच्याकडून घेतलं. पण ज्ञानी म्हटल्यानंतर आम्ही बाकीच्यांची नावं सांगतो, भगवंताचं नाव विसरून जातो. का बरं विसरून जातो? कारण भगवंतांना हे सांगायचंय की नेता कसा असला पाहिजे. नेता अमानी मानदो असला पाहिजे. आणि मग सगळ्या शेवटीला अमानी आहे, इतरांना मान देतो. सगळ्या शेवटीला कोण मान्यता पावतो? अमानी मानदो मान्य. जो अमानी आहे आणि इतरांना मान देतो तोच अंतिम स्वरूपात सर्वमान्य होतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे सर्वमान्य आहेत. मला सांगा, भीष्माचार्यांचं मंदिर कुठं आहे? अर्जुनाचं मंदिर कुठं आहे? काही ठिकाणी 5 पांडवांची मंदिर आहेत, पण सर्वात जास्त मंदिरं कोणाची आहेत? भगवान श्रीकृष्णाची आहेत. का? ते जे तत्व भागवतामध्ये सांगतात, जे तत्व विष्णू सहस्रनामाच्या समोर ठेवतात, त्यातल्या या 3 नामाचं चिंतन करताना अमानी मानदो मान्य अशा प्रकारचा जो नेता असतो तोच सर्वमान्य नेता असतो आणि तोच सर्वांचं कल्याण करणारा नेता असतो. आजच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाचा भाग मी या रूपाने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं घड्याळाकडे सुद्धा लक्ष आहे, पण अजून आपल्याला वेळ आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की भगवान श्रीकृष्णाने आम्हाला मानदो मान्य हे जे काही म्हटलं आहे त्यामध्ये बाळशास्त्री हरदास यांची व्याख्यानं मुळातून आपण वाचली पाहिजे. 1952 पुण्याच्या ठिकाणी त्यांची व्याख्यानं झाली. त्या व्याख्यानांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णाची तुलना करताना ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या मानवी अपूर्णतेच्या इतके वर्ग आहेत की पूर्णता व श्रीकृष्ण हे दोन्ही एकमेकाचे पर्यायवाचक शब्द आहेत. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञाच्या महान कर्मयोगाचे प्रात्यक्षिक म्हणजे गीतेच्या जनकाचा स्वतःचा जीवनपट होय. आपल्या जीवनाचा हेतू सांगताना भगवंत म्हणतात, त्रैलोक्य जेथे आवश्यक असेल, ज्या रूपाने आवश्यक असेल त्या रूपाने मी जन्म घेऊन धर्ममर्यादेची स्थापना करतो. धर्ममर्यादेच्या स्थापने वाचून माझ्या जन्माचा दुसरा हेतू नाही. आता भगवंताचं दुसरं काम परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्कृताम हे आम्ही ऐकलं, पण हे इतरांसाठी आहे का हो? बाळशास्त्री हरदासांची महाभारताचा समारोपात जी वाक्य वापरली ती 3 वाक्य मी पुन्हा आपल्या समोर आधी जशी वाक्य सांगितली काही वाक्य ठेवणार. ते असं म्हणतात की शाश्वत जीवन मूल्यांच्या रक्षणासाठी प्रभास क्षेत्रात आपल्या पुत्रांचे बलिदान घेणाऱ्या निर्मम पूर्णावतार भगवान श्रीकृष्णाच्या जन्मभूमीत स्वतः संमत केलेल्या मूल्यांना मशाल लावण्याचा उपक्रम सुरू आहे. हाताने अजाणता अपराध झाला म्हणून हात तोडून टाकणारे लिखित व दुष्कृत्याची आठवण जन्मभर राहावी म्हणून अंगरक्याची बाही अर्धीच ठेवणारे तपस्वी दादोजी कोंडदेव ज्या भूमीत झाले त्या भूमीत दानत्व प्राणीमातांच्या नावाने सहारा वाळवंट निर्माण झाले आहे. प्रजाजनांच्या इच्छेसाठी राणीचा व पुत्रांचा परित्याग करणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या भूमीत स्वतःचे चारित्र्य लोकमताच्या चावडीवर जाऊ नये म्हणून विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याच्या नर्दीला नख लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे 1952 सालची व्याख्यान आहे. त्यावेळेसची परिस्थिती त्यांनी वर्णन केली आहे. आणि ज्यावेळा राज्यकर्ते उन्मत्त होतात त्यावेळा काय करतात याचं प्रत्यंतर आपल्याला येईल. आणि मग आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही हे आमचे जे 2 आदर्श आहेत ज्यांच्या नामाचा उच्चार केल्यामुळे आमचा उद्धार होतो अशी आमची श्रद्धा आणि अनेकांचा अनुभव आहे, ते राम आणि कृष्ण यांचं चिंतन केलं पाहिजे. यांच्या नामांचं चिंतन केलं पाहिजे. यांच्या आचरणाचं चिंतन केलं पाहिजे. आम्हाला आचरणीय स्वरूपामध्ये प्रभू रामचंद्र मोठ्या प्रमाणावर लक्षात येतात, पण भगवान श्रीकृष्ण लक्षात येत नाहीत. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येगा अनुस्तुती सामान्य सकळ
यद्यराचरती श्रेष्ठ दत्तदेवे तरोजना सयत प्रमाण कुरुते लोकस्तुदन वर्तते, असं भगवंतांनी गीतेतल्या 3ऱ्या अध्यायात 21व्या श्लोकात सांगितलं. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती तेचे येरानुष्ठिती सामान्य सकळ. मग जर सामान्य माणूस मोठ्यांनी सांगितलेल्या मोठ्यांच्याकडे पाहून आचरण करत असेल तर मोठ्यांचं आचरण कसं असलं पाहिजे या संदर्भात भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा आदर्श आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्णांचाही आदर्श आपण आज पाहूया. थोडक्यामध्ये मी आपल्या समोर ठेवणार आहे. पहिला मुद्दा असा, आई वडिलांच्या संदर्भात आम्ही काय केलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र जसं सांगतं तसं भगवान श्रीकृष्णाचंही चरित्र सांगतं. उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला भारतीय युद्ध संपलं आणि भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला घेऊन द्वारकेला आले, त्यावेळेला वसुदेवानी आणि देवकीनी झालेल्या युद्धाचा वृत्तांत भगवंतांना विचारला. भगवंतांनी युद्धाचं संपूर्ण वर्णन सांगितलं, पण अभिमन्यूच्या वधाचा प्रसंग सांगितलाच नाही. सुभद्रेला भडभडून येत होतं. सांगून झाल्यानंतर सुभद्रेने भगवान श्रीकृष्णांना आई वडील जवळ नसताना विचारलं की अरे कृष्णा, तू सगळा युद्धाचा प्रसंग सांगितलास, अभिमन्यू विषयी का नाही बोललास. त्यावेळा भगवान श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला म्हणतात, हे सुभद्रे, ज्या सांगितल्यामुळे माझ्या आई वडिलांना दुःख होईल अटली कुठलीही गोष्ट मी आई वडिलांना सांगणार नाही. म्हणजे आई वडिलांची भावभावना ते किती जपत होते आणि आई वडिलांना त्यांनी कशा रीतीने सांभाळलं होतं हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आई वडिलांची आज्ञा पालनाचा प्रभू रामचंद्रांचा आदर्श जसा दिसतो तसा भगवान श्रीकृष्णाचाही आदर्श अनेक उदाहरणा सांगता येईल. पण एकच उदाहरण मी आता आपल्या समोर या ठिकाणी सांगितलं. आता दुसरा प्रसंग पाहूया. पत्नींच्या संदर्भात त्यांची असलेली जी काही घटना आहे किंवा जे काही त्यांचं आचरण आहे ते कशा प्रकारचं आहे. त्या वनामध्ये असताना सत्यभामा पांडवांना भेटायला आली होती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर. आणि सत्यभामेने द्रौपदीला असं प्रश्न विचारला की तुझे 5 पती आहेत, पण ते तुझ्या आज्ञेत आहेत. तुझ्या आजच्या परिभाषेतला शब्द सांगायचा झाला तर तुझ्या मुठीमध्ये आहेत. ते तुझी आज्ञा मानतात, 100% आज्ञा पाळतात. आणि हा आमचा एक आहे, आम्ही 8 जणी आहेत, पण 8 जणीपैकी कोणाही एकाच्या आटोक्यामध्ये दिसत नाही. म्हणजे प्रभू रामचंद्र त्यांच्या सांभाळण्याची सगळी व्यवस्था करत होते, परंतु संसारात अटकले नव्हते. संसार आत येऊ दिलेला नव्हता. संसारापुरता संसार करायचा, पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. हे भगवान श्रीकृष्णाने 8 पत्नी असल्या तरी ते सांभाळलं होतं हे आम्हाला कळावं. आणि गीता सांगण्याचा अधिकार त्यांना का आहे हेही यामधून लक्षात यावं यासाठी मी उदाहरण सांगितलं. भावाभावांच्या मध्ये प्रेम किती असलं पाहिजे याविषयीचं उदाहरण आम्ही जसं रामायणामध्ये ऐकतो तसं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात दिसतं का नाही. म्हणाले फार मोठं उदाहरण मी सांगणार आहे, पण तेवढं आपल्या जीवनात आलं तर आपण तसं करूच असं नाही. जरी आम्हाला मी आज सांगितलं तर उद्या तुमच्यापैकी कोणी तसं वागेलच असं नाही, पण सांगितलं तर पाहिजे ना. म्हणून मी सांगतो, भावाभावांच्या मध्ये प्रेमभाव किती होता. तर भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला 18व्या दिवसाच्या युद्धाच्या वेळेला भीमाने अन्यायाने मारलं असं काही जण म्हणतात. त्याच्या मांडीवर गदा मारली, कारण गदेचा आघात कमरेच्या खाली करायचा नसतो असा युद्धाचा नियम आहे. मांडीवर गदा मारून त्यांना मारलं, पण ती भीमाची प्रतिज्ञा होती. बलराम दादा रागावले आणि भीमाला मारायला निघाले, पण भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्यामुळे ते माघारी फिरले. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं ते ऐकत होते हे यावरून आपल्याला लक्षात अशा अनेक उदाहरणावरून ऐकता येईल. पण त्यांच्या प्रेमाचा आणखीन एक विलक्षण भाव, जर कुटुंब एक ठेवायचं असेल तर काय करावं लागतं ते एका टोकाचं उदाहरण सांगतो. आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाचा जो मेहुणा आहे रुक्मी याचा आणि त्यांचं सुरुवातीला वैर होतं.
पण ते रुक्मिणी स्वतःच आणि भगवान श्रीकृष्णाने स्वतःच ते वैर मिटवण्याचा प्रयत्न केला. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा मोठा जो मुलगा आहे प्रद्युम्न, या प्रद्युम्नाला रुक्मीची कन्या दिली. म्हणजे विवाह संबंध घडवून आणला आणि प्रेम संबंध निर्माण केला. त्यानंतर या प्रद्युम्नाला अनिरुद्ध नावाचा मुलगा झाला आणि अनिरुद्धला रुक्मीची नात दिली. म्हणजे 3 पिढ्या संबंध आहे. आणि ह्या अनिरुद्धच्या विवाहाच्या वेळेला बापाला फारसं विवाहाच्या वेळेला काही काम नसतं, तर आजोबांना काम असण्याची काही शक्यता आहे का? आणि त्यांच्याकडे तर शेकडो नोकर आहेत, त्यामुळे ते नोकर काम करत होते. इकडे बलराम दादा आणि रुक्मी हे त्या ठिकाणी सारीपाट खेळत बसले होते आणि खेळता खेळता दोघांच्या मध्ये बाचाबाची झाली आणि रुक्मिणी काहीतरी बलराम दादाला टोचून बोलला. त्या ठिकाणी एक लोखंडाची काम पडली होती, ती घेतली आणि बलराम दादानी त्या रुक्मीच्या मस्तकात घातली. आता ती बलराम दादानी घातलेली काम आहे, काय सामर्थ्य भगवान आपल्याला माहितीये. रुक्मीचं त्याच ठिकाणी निधन झालं. रुक्मिणीने सांगितलं, पहा तुमच्या भावाने काय चमत्कार केला, माझ्या भावाला मारलं काही कारण नसताना थट्टेत. तिथं काही बाकी युद्धाचा तर प्रसंग काहीच नव्हता. थोड्या वेळाने बलराम दादा आले रुक्मिणी निघून गेल्यानंतर, आणि बलराम दादा सहज रीतीने म्हणाले, माझी आणि तुझ्या मेवण्याची म्हणजे रुक्मीची बाचाबाची झाली, एकच त्याला लगवला तो जागेवरच गेला. आता या ठिकाणी दोघांनी एकमेकाची गचांडी धरायला पाहिजे होती की नाही? आज काय घडलं असतं विचार करा बरं. भगवान श्रीकृष्णाने त्याचं ऐकलं आणि दुर्लक्ष करून त्या ठिकाणाहून निघून गेले. ज्याला घर टिकवायचं असतं त्यावेळा काही चुका कोणाच्या हातून झाल्या तर त्या क्षमा कराव्या लागतात आणि घर टिकवावं लागतं. हा संदेश यामधून आपल्याला मिळतो. आदर्श पुष्कळ आहेत, पण नेता म्हणून एक आदर्श सांगणारे, नेता म्हणून भगवंताचे अनेक आदर्श आहेत, पण एक आदर्श आजच्या पुरतं सांगणार आहे आणि त्यानंतर थांबणार आहे. लक्षात घ्या, तो आदर्श अत्यंत महत्वाचा आहे, आजच्या नेत्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे. भगवान श्रीकृष्णाने एकदा सत्राजित नावाचा जो सरदार आहे त्याच्याजवळ शिमंतक नावाचा एक मणी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे तो शिमंतक नावाचा जो मणी अत्यंत मौल्यवान आहे, दररोज काय भाराभर सोनं तुम्हाला देतो, त्यामुळे संपत्तीचे तुमचा बंगला सुद्धा सोन्याचा आहे. तर अशा प्रकारचा मौल्यवान मणी कोण्या एकाच्या मालकीचा राहण्याच्या ऐवजी तू या द्वारकेच्या खजिन्यात देऊन टाक. मला दे असं म्हटलं नाही बरं का भगवंतानी, द्वारकेच्या खजिन्यात देऊन टाक असं म्हटलं, द्यावा असं म्हटलं, दे असं म्हटलं नाही, द्यावा असं म्हटलं. त्यावेळा सत्राजितांनी सांगितलं की हा मणी मलाय माझ्या तपश्चर्येने मिळालाय, मी कोणालाही देणार नाही. यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला काहीही म्हणाले नाहीत. पण 2-3 दिवसांनी असं घडलं की त्याचा जो भाऊ आहे सत्राजिताचा, तो मणी घालून शिकारीला गेला आणि 3 दिवस झाले तरी तो आलाच नाही. त्यावेळा भर दरबारामध्ये त्या सत्राजिताने असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने काही दिवसापूर्वी हा मणी मागितला होता, माझा भाऊ ज्या अर्थी 3 दिवसापासून आला नाही त्या अर्थी त्याला मारून हा मणी कृष्णाने घेतला असावा. पुरावा नाही बर का, असावा. आजचा नेता असतं तर काय केलं असतं, जेलमध्ये टाकून दिलं असतं, माझ्यावर आरोप घेतो. पण भगवान श्रीकृष्णाने तसं केलं नाही. ते आपला मोठा भाऊ बलराम दादाला घेऊन निघाले, म्हणाले चला आपल्याला मण्याच्या शोधात जायचंय. आणि मण्याच्या शोधात जगत असताना त्या ठिकाणी अस्वल, त्याच्यानंतर वाघ, असे काय 2-3 प्राणी, नंतर अस्वलाच्या एका गुहेमध्ये ते शिरले. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जांबवानाच्या नातीच्या त्या पाळण्याला तो बांधला आहे. आणि मग त्या जांबवानाला असं म्हटलं की हा मणी मला तू दे. तो म्हणाले, मी माझ्या पराक्रमाने मिळवला, मी तुला कसं काय देणार.
म्हणाले मग मनी मला पाहिजे, याच्यासाठी काय करू? तो म्हणला माझ्याशी युद्ध करा, माझ्याशी युद्ध करा. असं म्हटल्यानंतर त्या दोघांचं युद्ध सुरू झालं. बलरामदादांनी पाण्याला तिथं माणूस ठेवला आणि बलरामदादा निघून गेले, कारण यांचं युद्ध किती दिवस चालणार हे माहित नाही. दोघे तेवढेच पराक्रमी. हा जांबवान कोण? तर म्हणाले याविषयीची सुद्धा आमची पुनर्जन्माची एक कथा आहे, तीही लक्षात घेण्यासारखी थोडक्यात उल्लेख करतो. रामायणामध्ये जांबवानाने प्रभू रामचंद्रांना असं म्हटलं रावणाचं युद्ध झाल्यानंतर की मला तुमच्याशी एकदा कुस्ती करायची. त्याला भगवंत म्हणाले, प्रभू रामचंद्र असं म्हणाले की या अवतारामध्ये या प्रकारच्या लीला मी करणार नाही, या अवतारात माझं सरळ जीवन आहे. तुम्हाला तुमची काय खुमखुमी असेल तर पुढच्या जन्मात पाहू. त्यावेळेला मग हे आले, यांचं युद्ध झालं आणि आपल्याला लक्षात येईल की 28 दिवसानंतर जांबवानाला माघार घ्यावी लागली. हाच तो राम आहे म्हणून त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि मनी त्यांच्याजवळ दिला, पण विनंती केली की माझ्या कन्येचा तुम्ही स्वीकार करा. म्हणून जांबवंतीचा स्वीकार भगवंतानी केला आणि त्या जांबवंतीला घेऊन ते भरदरबारात आले आणि घडलेला प्रसंग भावानी पाहिला होता आणि यांनी पाहिला असल्यामुळे तो मनी त्याला परत दिला. म्हणजे जर एखाद्या नेत्यावर आरोप झाला, तो आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची असते? तर त्या नेत्याची असते, असं भगवंतानी यामधून दाखवून दिलं. आणि मग आपल्याला लक्षात येईल की हा मणी परत दिल्यामुळे खजील झालेल्या त्या सत्रजिताच्या लक्षात आलं की मला आता लोक सोडणार नाहीत, कारण भगवंतावर चुकीचा आळ घेतला. त्यांनी चतुर्थीचा चंद्र पाहिला होता वगैरे, मला त्याच्या खोलात जायचं नाही. चुकीचा आरोप केला, त्यामुळे आता मला त्रास होईल म्हणून भगवान श्रीकृष्णाला त्यांनी विनंती केली की लोक मला जिवंत सोडणार नाहीत, माझी विनंती आहे हा मणी आता तुमच्याजवळच राहू द्या. त्यावेळा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या मण्यामुळे माझ्यावर एवढी संकट आले, हा मणी मी काही घेणार नाही, पण लोक तुला त्रास देणार नाहीत अशी व्यवस्था करतो. मग म्हणाले माझ्या कन्येचा स्वीकार करा. म्हणून त्या सत्राजिताची जी कन्या आहे, जिचा स्वीकार भगवान श्रीकृष्णाने केला, तिचं नाव सत्यभामा. सांगायचं तात्पर्य की सत्यभामेशी भगवान श्रीकृष्णांचा विवाह या शमंतक मण्याच्या प्रकरणानंतर झालेला आहे. पण या प्रकरणातून आम्हाला दोन गोष्टी ज्या शिकायच्या ते की नेत्यावर जर आरोप झाला तर माझ्यावर आरोप करतो का म्हणून त्याचा खून करायचा नाही किंवा त्याला मारायचं नाही, तर आरोप कसा खोटा आहे हे सिद्ध करायचे असे प्रकारचे आदर्श आम्हाला भागवतातून आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाहायला मिळतात. त्या आदर्शाचा एक भाग आम्ही आमच्या अंतःकरणात रुजवला पाहिजे. विष्णू सहस्रनामाची निर्मिती आणि त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आपल्या समोर ठेवलेले काही आदर्श आजच्या या व्याख्यानात आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवितो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण रामकृष्ण. छान झालं प्रवचन, मस्त. कृष्णाचं सगळं पसायदान होऊ द्या, पसायदान होऊ द्या. रामकृष्ण हरी. आता विश्वात मते देवे येणे वाद्यज्ञे तोषावे, तोषोनी मल द्यावे पसायदानने. जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात सर्वत सकळ मंगळी, वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रने जे अलांछन, मार्तंड जे तापहीन.
ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला कुंडली गवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शांत महाराज. झाले. बोल बोल. हां महाराज, रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर झालं प्रवचन. रेंज नव्हती सुरुवातीला, पण नंतर काही अडचण नाही. खूपच छान महाराज. म्हणजे तुमच्याकडून आम्हाला खरंच नवीन नवीन ऐकायला मिळतं. खूप छान झालं प्रवचन. आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करते.